नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। या आधुनिक जगामध्ये देवाविषयी अनेक चमत्कार घडतात, पण त्या चमत्कारांना बघून किंवा ऐकून माणसे म्हणतात ही सर्व अंधश्रद्धा आहे। पण मी तुम्हाला आज एक असा चमत्कार दाखवणार आहे। तो चमत्कार बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला देखील त्यावरती विश्वास बसणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये वसलेली एक वाणेवाडी आहे आणि त्या वाणेवाडी गावातील श्री रंगराव माने हे खूप मोठे शंकराचे भक्त होते। एक दिवस त्यांना रात्री स्वप्न पडते की त्यांच्या घराच्या खाली हुंबराचे झाड आहे आणि झाडाच्या खोडातून शंभू महादेवाची पिंड प्रकट झाली आहे। ते अचानक उठतात आणि सकाळी त्या ठिकाणी झाडाच्या चारी बाजूने खोदकाम करतात आणि खूप प्रयत्नानंतर त्यांना खोडामधून शंभू महादेवाची पिंड दिसते। त्या ठिकाणी ते अभिषेक करतात आणि दररोज शंभू महादेवाची पूजा करतात। ते सध्या या जगात नाहीत, पण त्यांच्या भक्तीमुळे शाहूवाडी तालुक्यामध्ये त्यांना सर्वत्र ओळखले जाते। आता त्या ठिकाणी एक शंभू महादेवाचं खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे। हे सर्व बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुम्हाला देखील असे वाटेल की हा सर्व अंधश्रद्धेचा खेळ आहे, पण असे नसून प्रत्यक्षात झाडाच्या खोडातून शंभू महादेवाची पिंड प्रकट झालेली आहे आणि ती कशी प्रकट होऊन अचानक जमिनीतून बाहेर आली हे सर्व आता आपण तिथे जाऊन बघायचं आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये बनून राहा। आपण स्कूटीवरून प्रवास करत करत वरती तुम्हाला सह्याद्रीचा पर्वत दिसत असेल, त्या ठिकाणी जाऊन वाणेवाडी गावाच्या सुरुवातीला वडाच्या झाडामधून प्रकट झालेली शंभू महादेवाची पिंड बघायची आहे। आणि ही अंधश्रद्धा नसून प्रत्यक्षात महादेव त्या खोडामधून प्रकट झालेले आहेत हे आपल्याला बघायचं आहे आणि शंभू महादेवाचं दर्शन देखील घ्यायचं आहे। हर हर महादेव म्हणून आपण आता त्या मंदिराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। आता मी प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि त्या गावापर्यंत जाण्यासाठी आपल्याला डोंगरामधून हा ॲडव्हेंचर रोड पूर्ण करत जावं लागतं। वरती जात असताना चढ आहे आणि वेडी वाकडे वळणे पण आहेत, बघू शकता तुम्ही। त्या डोंगरामधून बनवलेला हा लहान रोड आहे जो वरती वाणेवाडी, करपेवाडी आणि धनगरवाड्यामध्ये जातो। पूर्वी या ठिकाणी रोड वगैरे काहीच नव्हते। माणसे गावातून खाली बाजारला चालत यायची, मुले शाळेला चालत यायची, पण आता सरकारने त्यांच्या सुविधेसाठी हा रोड बनवलेला आहे। डोंगराच्या एकदम वरती ही गावे असल्यामुळे पावसाळ्यातील इथला व्ह्यू एकदम मस्त असतो। बघा हे वडाचे झाड किती सुंदर आहे। त्या वाणेवाडी गावापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून थोडा प्रवास करत जावं लागणार आहे। सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि या डोंगरावरती आल्यानंतर गार हवेचा मस्त अनुभव देखील आपल्याला अनुभवायला मिळतो। बघू शकता तुम्ही सह्याद्री पठारांच्या रांगा आणि ह्या रांगेवरच्या वरती असलेले घनदाट जंगल। इथला व्ह्यू अतिशय सुंदर आहे। ही माणसे सह्याद्रीच्या कुशीत राहतात, त्यामुळे त्यांना या जंगलातील अनेक वस्तू रानमेवा खायला मिळतो। काही पर्यटक अशा ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येतात, पण या माणसांना निसर्गाने सर्व काही अगोदरच दिलेलं आहे। इथून वरती हा रोड करपेवाडी आणि धनगरवाड्याकडे जातो आणि हा समोर तुम्हाला हा रोड दिसत असेल, हा वाणेवाडीमध्ये जातो। मंदिरापर्यंत पोहोचायला आणखी आपल्याला थोडाच वेळ लागणार आहे, त्यानंतर मंदिरापर्यंत आपण पोहोचणार आहे। बघा वरती तुम्हाला काही घरे दिसत असतील, तिथून पुढे वाणेवाडी आहे आणि या वाणेवाडी गावाचे ग्रामदैवत या ठिकाणी आहे। कोणते ग्रामदैवत आहे मला नाव माहीत नाही, पण मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे।
बघा मित्रांनो, आपण या ग्रामदेवतापासून जेव्हा पुढे जातो तेव्हा शंभू महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचतो. बघू शकता तुम्ही समोर तुम्हाला मोठ्या झाडाच्या खाली एक मंदिर दिसत असेल. हेच ते मंदिर आहे आणि या झाडाच्या खोडातून महादेव प्रकट झालेले आहेत. आपण एकदम मंदिराच्या जवळ गाडीने पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मंदिराचे रक्षण करण्यासाठी एक खूप मोठा कुत्रा पण आहे. तो अचानक अंगावर येऊ शकतो, पण आपण या ठिकाणी असलेल्या भक्तांना आवाज देऊन या कुत्र्यापासून बचाव करायचा. मित्रांनो, मी मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी एक पुजारी असतात, ते सध्या नाहीत आणि मंदिराचे रक्षण करण्यासाठी मी तुम्हाला दाखवलं होतं. या ठिकाणी एक कुत्रा आहे, तो मला काही पुढे जाऊ देत नाही. जोरदार माझ्या अंगावरती भुकत आहे. पण सर्वप्रथम मी आता या ठिकाणी असलेले पुजारी कुठे आहेत ते बघतो, त्यानंतर या कुत्र्याला बांधाय सांगतो. मग आपण मंदिरामध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. आपण ह्या रोडने या मंदिरापर्यंत पोहोचलो, पण या ठिकाणी असलेला कुत्रा आपल्याला पुढे जाऊन देत नव्हता. नंतर आपण कुत्र्याला साईड केलेलं आहे आणि हेच ते हुंबराचे झाड आहे. बघू शकता तुम्ही, ह्याचा आकार आता भरपूर मोठा झालेला आहे आणि ह्या हुंबराच्या झाडाच्या मुळीमधून महादेवाची पिंड कशी प्रकट झालेली आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. पिंड प्रकट होण्या अगोदर हे झाड पूर्णपणे वाळले होते, पण महादेवाची पिंड प्रकट झाल्यानंतर या झाडाला पुन्हा जीवन मिळाले आणि हे झाड पुन्हा ग्रोथ झाले. सर्वप्रथम आपण या झाडाची एक प्रदक्षिणा घालूया, त्यानंतर ह्या खोडामधून प्रकट झालेली शंभू महादेवाची पिंड बघूया आणि दर्शन घेऊया. आणि या झाडाच्या समोर महादेवाचं मंदिर नंतर बांधण्यात आलेलं आहे, त्यामध्ये जाऊन आपण महादेवाचं दर्शन देखील घ्यायचं आहे. आणि या झाडाखाली 3 लहान मंदिरे आहेत. एका मंदिरामध्ये रंगराव माने यांचा फोटो आहे, मधोमध शंभू महादेवाची एक लहान पिंड देखील आहे आणि या साईडला आणखी एक व्यक्ती आहेत, त्यांचं नाव मला माहीत नाही, त्यांचा देखील फोटो आहे. आणि या ठिकाणी अजून एक भगवंताची मूर्ती आहे. आता आपल्याला शोधायचं आहे खोडामधून प्रकट झालेली शंभू महादेवाची पिंड. एक प्रदक्षिणा आपण पूर्ण केलेली आहे आणि दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शंभू महादेवाची पिंड आणि नंदी बघायला मिळतो. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. आणि जी पिंड खोडामधून प्रकट झाली होती म्हणजे ह्या झाडाच्या मुळीमधून, हीच ती मुळी आहे आणि ह्या मुळी अशी जमिनीच्या आतमध्ये जाऊन या ठिकाणी मुळीमधून महादेवाची पिंड प्रकट झाली होती. पण नंतर या ठिकाणी त्या पिंडीच्या वरती दगडामध्ये शंभू महादेवाची पिंड आणि नंदी बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण झाडामधून प्रकट झालेली महादेवाची पिंड बघू शकत नाही. सध्या त्याच्यावरती पुन्हा या पिंडीची स्थापना केलेली आहे. तरीसुद्धा हे झाड प्रत्यक्षात महादेव आपल्या समोर असल्यासारखे अनुभव करून देते. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. हर हर महादेव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. आणि हा आता कुत्रा एकदम शांत बसलेला आहे. सुरुवातीला तो माझ्या अंगावर जोरदार धावून गेला होता, आता तो गप बसलेला आहे. झाडाच्या खोडामधून प्रकट झालेली शंभू महादेवाची पिंड आपण बघू शकलो नाही, कारण त्याच्यावरती नंतर दुसरी पिंड स्थापन केलेली आहे. पण त्या पिंडीच्या समोर असलेल्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया आणि महादेवाचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. या ठिकाणी महादेवाचा नंदी तुम्ही दर्शन घेऊ शकता. ओम नमः शिवाय,
सांब सदाशिव सांब सदाशिव. हा कुत्रा अजून देखील गप बसलेला नाही, माझ्यावर भोकत आहे. आपण आणखी आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय. सांब सदाशिव सांब सदाशिव. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. ओम मंगलम भगवान शंभो. आणि या ठिकाणी देवांच्या मूर्त्या देखील आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं हे रंगराव माने आहेत, त्यांनीच खोडामधून शंभू महादेवाची पिंड शोधून काढली होती. ओम शिवाय. सांब सदाशिव सांब सदाशिव. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. हर हर महादेव. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये वसलेल्या वाणेवाडीमध्ये घेऊन आलो. आणि वाणेवाडीच्या खाली हुंबराच्या झाडामधून प्रकट झालेली शंभू महादेवाची पिंड बघण्यासाठी आपण आलो. महादेवाचं दर्शन घेतलं, पण ती खोडामधून प्रकट झालेली पिंड बघू शकलो नाही, कारण त्याच्यावरती नंतर दुसरी पिंड स्थापन केलेली आहे. आणि या झाडाच्या समोर असलेल्या या मंदिरामध्ये जाऊन आपण महादेवाचं दर्शन देखील घेतलं आणि इथला सुंदर निसर्ग देखील मी तुम्हाला दाखवला. पण माणसे म्हणतात की असं काही घडत नाही, पण या ठिकाणी सर्व काही घडलेलं आहे. आणि या झाडाच्या खोडामधून महादेवाची पिंड प्रकट झालेली आहे. ही अंधश्रद्धा नसून प्रत्यक्षात महादेव या झाडामध्ये वास्तव करतात हे आपल्याला बघायला मिळते. मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.